VN ॲप्लिकेशनमध्ये डुडल इफेक्ट कसा करायचा. पहिलं तुम्हाला तुमच्या स्टोरीमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथं लेआउटवर सिलेक्ट करायचं आहे आणि 6 फोटोचा लेआउट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या इमेजमध्ये जायचं आहे आणि तुमच्या इमेज सिलेक्ट करायचे. 6 इमेज सिलेक्ट करायचे. इमेज सिलेक्ट करा आणि त्याला असं सेट करून घ्या व्यवस्थित फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला इथं जाऊन फोटो सेव्ह करून घ्यायचा आहे. त्यानंतर VN ॲप्लिकेशनमध्ये येऊन इथं न्यू प्रोजेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सेव्ह केलेला फोटो सिलेक्ट करायचा आहे, नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हे जे पाठीमागं VNचं एक बॅकग्राऊंड असते ते डिलीट करायचं. त्यानंतर तुम्हाला फोटोचं ड्युरेशन किती पाहिजे ते ट्रिममध्ये जाऊन तुम्ही सिलेक्ट करायचे. मी आत्ता सध्या 10 सेकंड ठेवतो. त्यानंतर तुम्हाला या फोटोला मेन लेअरला एक फिल्टर द्यायचा आहे. आपण यातला एक P7 नावाचा एक फिल्टर आहे तो सिलेक्ट करूयात. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कोणता आवडते तो घेऊ शकता. असे नवीन फिल्टर्स आहेत, तुम्ही चेक करू शकता. सध्या आपण हा F8 वाला ठेवूयात. मेन लेअरच्या वर ॲड फोटोचं एक आयकॉन आहे त्यावर जायचंय, फोटोजमध्ये जायचंय आणि जो आपण वर फोटो लावणार आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. तो फोटो घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कटआउटमध्ये जायचं. कटआउटमध्ये गेल्यानंतर फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह होते. त्यानंतर इथेच खाली कटआउट स्ट्रोक असा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर इथे स्ट्रोक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक्स आहेत. सध्या तरी मी हा फर्स्टवाला ठेवतो. त्यामध्ये एक कलर चेंज करायचा आहे मला, तर कलर आपण चेंज करू शकता. इथे बघा भरपूर कलर्स आहेत. मी आज सध्या तरी व्हाईट ठेवतोय. स्ट्रोक थोडासा वाढवतोय आणि त्याला सेव्ह करून घेतोय. हा आला आपला फोटो मेन लेअरवर. तुम्हाला जसं हवं आहे तसं सेट करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि अशाच क्रिएटिव्ह टिप्ससाठी संकू टॉक्सला नक्की फॉलो करा.